कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग, फायदे आणि तोटे. आज आपण अशा युगात जगतोय, जिथे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. पण हे तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, खरंच आपल्यासाठी वरदान आहे की आव्हान? चला तर मग जाणून घेऊया AIचे फायदे आणि तोटे सविस्तरपणे. प्रस्तावना. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आजच्या जगातील सर्वात चर्चेचे आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. मानवी बुद्धिमत्तेची नकल करून शिकणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे हे AIचे मुख्य कार्य आहे. ऑटोमेशन पासून ते आरोग्य सेवेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे AIचेही अनेक फायदे आणि तोटे आहेत, ज्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. चला तर मग या शक्तिशाली तंत्रज्ञानाच्या दोन्ही पैलूंना समजून घेऊया. कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे. AIमुळे अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रगती झाली आहे. उत्पादकता वाढवणे हे AIचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. डेटा विश्लेषण, ऑटोमेशन आणि जलद निर्णयक्षमतेमुळे उद्योगांना मोठी मदत मिळते. आरोग्य क्षेत्रात AI रोगांचे निदान अधिक अचूकपणे करते आणि नवीन औषधोपचार शोधण्यात मदत करते. शिक्षण, वाहतूक आणि ग्राहक सेवेतही AI क्रांती घडवत आहे. स्मार्ट असिस्टन्स, स्वयंचलित वाहने आणि वैयक्तिकृत शिक्षणामुळे आपले जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम झाले आहे. AIमुळे वेळ आणि संसाधनांची बचत होते, ज्यामुळे मानवी श्रम अधिक रचनात्मक कार्यांसाठी वापरले जाऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटे. AIचे फायदे जसे मोठे आहेत, तसेच त्याचे काही गंभीर तोटेही आहेत. सर्वात मोठा धोका म्हणजे नोकऱ्या जाणे. ऑटोमेशनमुळे अनेक पारंपरिक रोजगार धोक्यात येऊ शकतात. AI प्रणाली तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असते, ज्यामुळे लहान व्यवसायांसाठी ते परवडणारे नसते. नैतिक प्रश्न जसे की डेटा गोपनीयता आणि पक्षपाती निर्णय हे देखील चिंतेचे विषय आहेत. AI अल्गोरिदम मानवी पूर्वग्रहावर आधारित असू शकतात, ज्यामुळे भेदभाव होण्याची शक्यता असते. तंत्रज्ञानाचा गैरवापर जसे की सायबर हल्ले आणि स्वायत्त शस्त्रास्त्रे हे देखील मानवासाठी मोठे आव्हान आहे. संतुलन राखण्याची गरज. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना फायदे आणि तोटे यांच्यात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. AIच्या विकासासोबतच नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर चौकट तयार करणे गरजेचे आहे. शिक्षणात AIचा समावेश करून नवीन कौशल्यांचा विकास करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून नोकरीच्या संधी कमी होणार नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. निष्कर्ष. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक शक्तिशाली साधन आहे, जे मानवाच्या प्रगतीसाठी अमर्यादित क्षमता घेऊन आले आहे. योग्य वापर आणि नैतिक दृष्टिकोन ठेवल्यास AI आपले जीवन अधिक समृद्ध आणि सोपे बनवू शकते. मात्र त्याच्या नकारात्मक बाजूंकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. प्रत्येक तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे असते. त्याचा वापर कसा करतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे AIचा वापर जबाबदारीने करणे ही काळाची गरज आहे. चला तर मग
आपण सगळे मिळून एआयच्या सकारात्मक बाजूंचा स्वीकार करूया आणि त्याच्या आव्हानानंतर मात करण्यासाठी सज्ज होऊया.